रक्तदान शिबिराच्या कार्यातून मानव धर्माची संकल्पना दृढ होत आहे। या रक्तदानाच्या कार्यक्रमाला आलेले तरुण तरुणी तसेच गावकरी यांचा रक्तदानाचा धडा सर्वांनी घ्यावा असे आहे। आपले कार्य पाहून देवालाही आपल्याला जन्म दिल्याचा अभिमान असेल यात काहीच शंका नाही। रक्तदान एक महान कार्य समजले जाते। रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचवले जाऊ शकते। रक्तदानाचे खरे महत्त्व हे तेव्हा कळते जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करत असते। रक्तदान केल्याने एकीकडे आपण कोणाचे तरी प्राण वाचवतो तर दुसरीकडे आपल्याला प्रचंड आत्मसमाधानही मिळते। रक्तदानाबाबत असलेल्या अनेक गैरसमजांमुळे अनेक लोक रक्तदान करण्यास टाळाटाळ करतात। मात्र आरोग्य तज्ञांच्या माहितीनुसार त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही, तसेच त्याचे अनेक फायदेही आहेत। त्यामुळे आपण सर्वांनी रक्तदानासाठी पुढे आलेच पाहिजे। नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय अधिकारी रामटेक, राकेश बरकते, अरोलीचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत, PSI सुशील कुमार सोनवणे, मनोज कुमार जयस्वाल व अरेली येथील समस्त पोलीस कर्मचारी यांनी रक्तदान केले व सोबतच रक्तदान करणाऱ्या सर्व महिला व पुरुष तसेच बाहेरून आलेले पाहुण्यांचे पोलीस अधिकारी यांनी केले स्वागत व राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। रक्ताचा थेंब थेंब आहे मौल्यवान याची असावी सर्वांना जाण, म्हणून करावे रक्तदान, म्हणून नेहमी रक्तदान करावे अशा प्रकारचे हा रक्तदानाचा उपक्रम सातत्याने सुरू ठेवावा असे अमित शंभरकर, डॉक्टर पशु वैद्यकीय अधिकारी श्रेणी 1 यांनी पोलीस अधिकारी यांना शुभेच्छा देऊन त्यांनी हा उपक्रम सातत्याने चालू ठेवावा असे आपले मत व्यक्त केले। मी डॉक्टर अमर शंभरकर, पशुधन विकास अधिकारी गट अ, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 अरोली। आज आपल्या गावामध्ये पोलीस प्रशासनातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तो कार्यक्रम अत्यंत चांगला झाला असून सदर कार्यक्रमास माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्र TV 24 करिता गौरी गणेश बोरकर यांची खास रिपोर्ट।